घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज आम्हाला गोष्ट सांगा ना। गोष्ट सांगू? होय महाराज। आम्ही नाही गोष्ट सांगणार। महाराज असं काय करता, सांगा ना आम्हाला एक गोष्ट। नंदू म्हणाला असता तर तुम्ही लगेच सांगितले असते। हो हो, नंदूला गोष्ट सांगितली असती। नंदू तुमचा लाडका आहे, आम्ही नाही। नंदू आमचा लाडका का आहे त्यामागचं कारण आधी समजून घ्या। पण नंदू कोणत्या कारणामुळे तुमचा लाडका झालाय महाराज? आम्ही जी गोष्ट सांगतो त्या गोष्टीतून नंदू बोध घेतो, तात्पर्य विचारतो। एखाद वेळेस ती गोष्ट समजली नाही तर पुन्हा ती आम्हाला विचारतो, हे असं का झालं, ते तसं का झालं, हा अमका असा का वागला, तो तमका तसा का वागला, मग असं वागलं असतं त्याने कसं वागायला होतं, असे अनेक प्रश्न तो आम्हाला विचारतो आणि त्यातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून नंदू आम्हाला फार फार आवडतो आणि त्यामुळे तो आमचा लाडका आहे। आम्ही गोष्टी सांगतो त्यातल्या गमती जमती तुम्ही घेता, बोध काहीच घेत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार नाही। चुकलो महाराज। नलू, अरे नलू, नलू मारेला मी तुला आता। हे बाळा काय झालं, तुम्ही भांडताय का? नंदू दादा ही बघ ना कशी करते। मी एखादी वस्तू घेतली की तिला ती हवी असते। मग देऊन टाक ना तिला, ती लहान आहे, समजून घे। मी कुठे मोठा आहे? पण तिच्यापेक्षा मोठा आहेस ना। नलू तू शहाणी मुलगी आहेस ना, ही वस्तू दादाला देऊन टाक, मी तुझ्यासाठी नवीन घेईन। आता भांडायचं नाही। आणि अभ्यासाचं काय तुमच्या? माझा तर अभ्यास झालाय दादा। छान, आता शांतपणे खेळायचंय। मी महाराजांच्या मठात जाऊन येतो। नलू देते आता मला। मी नाही देणार तुला। नलू आम्ही सांगितलेल्या गोष्टी नंदू आत्मसात करतो, म्हणून लहान वयातही त्याला इतकी जाण आलेली आहे। आपल्या धाकट्या भावंडांची तो जबाबदारीने काळजी घेतो। स्वतःचा आदर्श त्याने आपल्या भावंडांपुढे ठेवलाय। तुम्ही जर का नंदूसारखे वागलात तर तुम्ही देखील आमचे लाडके व्हाल। तुम्ही आमचे लाडके केव्हा व्हाल माहिती का तुम्हाला? हा? जेव्हा तुम्ही आम्हाला गोष्ट सांगाल तेव्हा। असं होय। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। हा आला आमचा नंद किशोर, याचा आदर्श ठेवणार ना पुढे? होय महाराज। महाराज अरे ही मुलं गोष्ट सांगा म्हणून हट्ट सोडून बसलेत। आम्ही त्याला तुझं उदाहरण दिलं। गोष्ट सांगून त्या गोष्टीतून बोध घेणार असलात तर आम्ही तुम्हाला गोष्ट सांगतो, जसा नंद किशोर बोध घेतो। महाराज सांगा ना त्यांना एखादी गोष्ट, नाहीतर हिरमोड होईल मुलांचा। बरं, आता तू म्हणतोयस म्हणून सांगतो एक गोष्ट। एक राजा होता, त्याला एक राणी। अहो किती उशीर झाला, नंदू अजून घरी परत आला नाही। हो, ही काय वाघाची पद्धत आहे का? अगं येईल तो, मठात गेलाय। आपला नंदू महाराजांचा लाडका भक्त आहे। महाराज खूप गप्पा मारतात त्याच्याशी आणि महाराजांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप मोठा आशय असतो बघ। एकदा तो गेला ना की त्याचा मठातून पायच निघत नाही बघ। अहो बरोबर आहे,
पण आपल्या घराची म्हणून काही शिस्त आहे की नाही? हो, तोच असा वागला म्हणजे? नंदू या घरातला मोठा मुलगा आहे. त्याच्या मागे त्याची 2 लहान भावंड आहेत, निशी आणि नलू. त्यांनी त्याचंच अनुकरण केलं तर? अगं, तू नको तेवढा विचार करतेस बघ. निशी आणि नलूनं नंदूचं अनुकरण केलं ना तर चांगलंच आहे की ते. अनायसे आपल्या पदरात पुण्य पडेल आणि दोघंही गजानन महाराजांच्या सेवेत रुजू होतील. ते ठीक आहे, मी काही बोलत नाही. अहो, पण लोक काय म्हणतात माझ्याबद्दल ते तुम्हाला माहिती आहे का? काय बोलतात लोक? लोक म्हणतात मी नंदूची सावत्र आई आहे. तो कुठे जातो, काय करतो, मी त्याला काहीच विचारत नाही. म्हणजे तो माझ्या खिसगंटीतही नाही. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटतं. अहो, नंदूची आई वारली, त्यानंतर तुम्ही माझ्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी नंदू खूप लहान होता. मी त्याला लहानाचं मोठं केलं. तुम्हीच सांगा, मी त्याच्याशी कधी सावत्र आईसारखी वागले का? नाही नाही अगं, कधीच नाही. नंदूला तू अगदी पोटच्या पोरासारखं वाढवलंस बघ. मी कधी तक्रार केलीय का? लोक काय म्हणतात ना त्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. आणि हो, निशी आणि नलूला मी शुभंकरोती म्हणायला बोलवतो. तुम्ही निरंजन लावून घ्या. महाराज, आत्ताच आपण मुलांना ध्रुवाबाळाची गोष्ट सांगितली. मी जेव्हा जेव्हा ही गोष्ट ऐकतो ना तेव्हा मला ध्रुवाबाळाबद्दल जाम वाईट वाटतं. ध्रुवाबाळाला सावत्र आई होती आणि ती त्याचा छळ करायची. सख्खी असो वा सावत्र, आई ती शेवटी आईच असते ना. पण मग आपल्या मुलाचा छळ ती कसा करू शकते? बाळ नंदू, सावत्र असणं हा निव्वळ योगायोग. काही माणसांची प्रवृत्तीच वाईट असते. आत्मतबीपणामुळे ते आपल्याच माणसांचा छळ करतात, त्यांच्याशी दुष्टपणाने वागतात. स्वार्थापुढे त्यांना कोणतीच नाती दिसत नाहीत. ध्रुवबाळाची सावत्र आई याच प्रवृत्तीची होती, म्हणून तिने त्याचा छळ केला. तसं असेल तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो महाराज. मलाही सावत्र आई आहे, पण ती माझा कधीच छळ नाही करत. मला पोटच्या मुलासारखं वाढवलं, आईची माया दिली. इतकंच नव्हे महाराज, तर निशिकांत आणि नलू आणि माझ्यात कधीच तिने दुजाभाव केला नाही. कळेल. काय कळेल महाराज? वेळ आली की सर्व काही कळेल. महाराज, असं कोड्यात काय बोलताय? नंदू, तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे ना? होय महाराज, आणि आईचंही तितकंच माझ्यावर नितांत प्रेम आहे. महाराज, मला ना मातृप्रेमाची परिसीमा गाठायची आहे. तुम्ही मला सांगाल का प्रेमाची परिसीमा कोणती? परमेश्वराने भक्ताला आपल्यात सामावून घेणे ही प्रेमाची परिसीमा, जी भगवंताच्या कृपेने आम्ही आमच्या भक्तांच्या बाबतीत गाठत आहोत. नंदू, तुला आम्ही आमच्यात सामावून घेतलं आहे. जरी तू आमचा भक्त असलास तरी तू माणूस आहेस हे विसरू नकोस. माणसाच्या आयुष्यात कसोटीचा काळ हा येतोच, तसा तो तुझ्या आयुष्यातही येणार आहे. तेव्हा सांभाळून राहा नंदू, सांभाळून राहा. निशिकांत, नलू, लवकर या. अहो, ऐकलत का? जरा पाणी घेऊन या.
हे तुम्ही बसा. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. काय झालं? तुम्ही अस्वस्थ वाटताय. तुम्हाला काही बरं वाटत नाहीये का? त्रास होतोय का? तुम्ही वैद्यभुवांकडे पण जाऊन आलात. कोणते दुखणं आहे तुम्हाला? तुम्ही मला का नाही सांगत? दुखणं वगैरे काही नाही, जरा पोटाचा विकार आहे. वैद्यभुवानी चूर्ण दिलंय आणि आता मी ते घेतलंय. थोडं बरं वाटतंय मला. वाढत्या वयात अशी लहान सहान दुखणी उद्भवायचीच. चिंतेचं तसं काही कारण नाही. काय महत्वाचं बोलायचं होतं तुम्हाला? तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं मला. तुम्ही जी आपल्या मुलांवर माया केलीत ना, त्याबद्दल. नंदूला तुम्ही जन्म नाही दिलात, पण पोटच्या पोरासारखं त्याच्यावर प्रेम केलं. नंदू माझ्या पहिल्या बायकोचा मुलगा, पण त्याच्या आईच्या पश्चात तुम्ही त्याला अगदी मुलासारखी माया दिलीत. आपल्याला निशिकांत आणि नलू ही 2 मुलं झाली, पण तरी पोटची पोरं झाली तरी तुम्ही नंदूवरची माया आटूनही दिली. हो, असं कसं वागेन मी? नंदू माझ्या पोटचा मुलगा नाही असं मी कधीच मानलं नाही. म्हणूनच माझ्या पश्चात त्याच्यावर अशीच माया करा. अहो, असं का बोलताय तुम्ही? मला खरंच सांगा, तुम्हाला काय होतंय? तुम्हाला कोणतं दुखणं आहे? नाहीतर मी वैद्यभुवांना जाऊन विचारेन. नाही, तसं काही करू नका. वैद्यभुवांनी मला औषध दिलंय, मला बरं वाटतंय. मी वकील साहेबांना बोलून माझं मृत्यूपत्र केलंय. काय? मृत्यूपत्र? हो, पण कशासाठी? अगं, वेळ काय कधी सांगून येते का? उद्या माझं काही बरं वाईट झालं तर? काय होतंय तुम्हाला? तुम्हाला बरं वाटत नाही का? मी वैद्यभुवांना बोलू का? निशिकांत, नलू, लवकर या. अहो, काय होतंय तुम्हाला? आई काय झालं? बघ ना, काय झालं? नंदू, महाराज काय झालं? नंदू, तू आत्ताच्या आत्ता घरी जा. महाराज, तुम्ही माझ्या घरी काही विपरीत घडलेलं पाहिलं का? प्रश्न विचारू नकोस, तू घरी जा. बाबा काय झालं? नंदू बाळा, आपल्या भावंडाची काळजी घे. आईला अंतर देऊ नको. तुम्ही त्याला माया दे. प्रेमळ माऊली, महाराज, फार वाईट घडलं महाराज. नंदकिशोरच्या वडिलांचं देहावसान झालं, माहित आहे आम्हाला. महाराज, खरंच फार वाईट झालं. आमचा नंदू पोरका झाला. दुःखाचा डोंगर कोसळलाय नंदूवर. बिचारा एकटा झाला, आता त्याला कोणीच नाही. महाराज, आपल्याला ठाऊक कसं नाही? त्याची आई आहे, भावंड आहेत. ठाऊक आहे आम्हाला. मग नंदूला जरी सावत्र आई असली तरी ती त्याला सख्या मुलाप्रमाणे मानते, त्याच्यावरती भरभरून प्रेम करते, म्हणून तिथं सगळ्या गावात कौतुक होतं. तेच सांगणार आहेस ना तू आम्हाला? हो, हेच सांगणार होतो महाराज. नंदू तुझा दोस्त आहे ना? हो महाराज, अगदी जीवस्य कंठस्थ मित्र. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो, एकत्र पाठशाळेत गेलो. पण आता त्याची परिस्थिती फार वाईट आहे.
त्याला कसा धीर द्यावा याचाच विचार करत होतो. मग आपण आठवलात म्हणून आपल्याकडे आलो. आपणच त्याला सांभाळू शकता महाराज. ते आम्ही करूच, पण तुर्तास नंदूला तुझी आवश्यकता आहे. तुझ्या दोस्ताची काळजी घे, जा. बरं महाराज. प्रेमळ माऊली म्हणून नंदूच्या आईचं कौतुक होतंय गावात, पण दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. नंदू, नंदू बाळ. हो आई. अरे आपल्यावर आभाळच कोसळलं रे. हे आपल्याला अचानक सोडून गेले. सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर येऊन पडली रे. आई तू असं का म्हणतेस? मी आहे ना. नंदू, बाबांना अग्नी दिला तेव्हाच मी मोठा झालो. बाबांच्या पाठी आपल्या आईचा आणि भावंडांचा सांभाळ करायचा याची जाणीव मला झाली. नंदू, बाबांना त्यांचा मृत्यू आधीच दिसत होता की काय, काय सांगू शकत नाही. पण बहुधा त्यांनी स्वतःचा मृत्यू आधीच पाहिला होता. म्हणूनच ते म्हणाले होते, आईचा आणि भावंडांचा सांभाळ कर. हो, शक्य. कारण माझ्याशी बोलताना सुद्धा ते निर्वाणीची भाषा बोलत होते आणि बोलता बोलताच ते कोसळले. आई तू रडू नकोस, सावर स्वतःला. मी माझ्या भावाला निरोप पाठवलाय, येईलच तो. मामा येऊन काही दिवस राहिला तर बरं होईल ग. तुला सावरायला मदत होईल त्याची. नंदू बाळा, किती मोठा झाल्यासारखं बोलतोयस रे तू. मोठा कसा नाही होणार? बाबांना अग्नी देत रडत उभा होतो. तिथे येणारा प्रत्येक जण माझ्या खांद्यावर हात ठेवून एकाच जबाबदारीची जाणीव करून देत होता. बाळ नंदू, घरात तू सर्वात मोठा आहेस. स्वतःला सांभाळ आधी, तरच तू आईला आणि भावंडांना सावरू शकशील. आई, आई मी बाबांना वचन दिलं होतं, यापुढे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. तुम्हाला हवं ते मागा माझ्याकडे. यापुढे तुम्हाला कसली कुणाची कमतरता भासू देणार नाही हा तुमचा दादा. पाहिलंच ताई, तो नुसता तोंडावर बोलून गेलाय, प्रत्यक्षात मात्र काहीही करणार नाही. तू काळजी करू नकोस ताई, मी काहीतरी डोकं चालवतो. नंदू तुमचा चांगला सांभाळ करेल अशी खोटी आशा बाळगू नकोस. उद्या जर त्याने तुम्हाला हाकलून दिले ना, तर मात्र माझ्याकडे यायचं नाही. हा, अरे पण दादा, हे बघ, मनावर दगड ठेवायला लागेल तुला. आता मेलेल्या माणसाबद्दल बोलणं म्हणजे, पण भाऊजींनी तुझ्या तोंडाला पाने पुसलीत. तुमच्या नावावर काहीही न ठेवता ते निघून गेलेत. त्याच्या अशा या नालायक मुलाला मारण्यासाठी तू मागे पुढे का बघतेस? हे बघ, मी सांगतो तसं कर. अरे किती वाळलायस तू. नीट खात नाहीस, पीत नाहीस, अशानं तब्येत बिघडेल रे तुझी.
हे बघ, मी तुझ्यासाठी दूध आणले, पी बरं, पी. आता नकोय मला काहीच. अरे पण बरं बाबा, ठेव तिथे, नंतर पेन मी. नाही नाही, मी ठेवत नाही. नंतर पीन म्हणशील आणि मग मांजराला देशील आणि मला सांगशील की तूच प्यायलास म्हणून. आई अगं अगं नाही, बिगं नाही. मग पी बरं, पी, पी.